हॅलो फ्रेंड्स, मी पूनम घोडके NCC यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण ॲडव्हान्स अकाउंटिंगचा दुसरा जो टॉपिक आहे फायनल अकाउंट्स ऑफ बँकिंग कंपनी याचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स घेणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये अकाउंटिंग स्टँडर्डचे मी घेतलेले होते सगळे MCQ आणि आज आपण घेतो फायनल अकाउंट्स ऑफ बँकिंग कंपनी. प्रॉब्लेम ज्यावेळी असतात त्याचे MCQ करताना थोडंसं गोंधळ उडतो, तर त्यासाठी मला एक सांगावंसं वाटतं सगळ्या स्टुडंट्सना की प्रॉब्लेम्स करताना तुम्ही काय करा की प्रॉब्लेम्स कसा सॉल्व केला, प्रॉब्लेमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आणि त्यामुळे तुमच्या MCQ क्लिअर होतील. मी तुम्हाला अगोदर बॅलन्स शीटचा फॉर्मॅट, कारण आपण बँकिंग फायनल अकाउंट करत आहोत त्यामुळे बॅलन्स शीटचा फॉर्मॅट अगोदर बघूया. कारण हे जे सगळे शेड्यूल्स आपल्याला दिलेले आहेत ह्या शेड्यूल्समध्ये आज आपण पहिला बॅलन्स शीटचा फॉर्मॅट करूया. आणि आपल्याला हे बरेचसे शेड्यूल दिलेले आहेत. ओके, शेड्यूल नंबर 1. तर ह्या शेड्यूलमध्ये त्यांची नावं आहेत बघा. कॅपिटल शेड्यूल नंबर 1, रिझर्व्ह अँड सरप्लस शेड्यूल नंबर 2, ही वेगवेगळी नावं आहेत. मग अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, हे शेड्यूल अगोदर तुम्हाला लर्न करायचे आहेत आणि नंतर तुम्हाला तो MCQ चांगला जाईल, सोपा जाईल. प्रॉब्लेम केल्या तुम्ही सगळे प्रॉब्लेम तुमचे झालेले आहेत, तुमचं सगळं रिव्हिजन वगैरे सगळी झाली असेल, फक्त तुम्हाला MCQची तयारी करायची आहे. तर त्यासाठी हे तुमचं मी थोडंसं तुम्हाला गायडन्स लेक्चर देते आहे. कॅपिटल ज्यावेळी येतं आणि त्याचं शेड्यूल नंबर 1 जे आहे आपलं, ह्या कॅपिटलमध्ये काय काय येतं, तर कॅपिटलमध्ये ऑथराइज कॅपिटल, नंतर तुमचं इश्यूड कॅपिटल, सबस्क्राइब्ड कॅपिटल किंवा कॉल्स इन ॲरियर जर का असतील तर ते मायनस केले जातात. सेकंड जे आपलं शेड्यूल आहे, शेड्यूल नंबर 2, याचं नाव काय आहे, रिझर्व्ह अँड सरप्लस. रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये काय काय येतं, तर रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये सगळे स्टॅच्युटरी रिझर्व्ह येतात, कॅपिटल रिझर्व्ह येतात, शेअर प्रीमियमचा बॅलन्स असेल तर तो आपण लिहितो आणि कॉन्टिंजन्सी रिझर्व्ह, ह्या सगळ्या प्रकारचे रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये येतात. नंतर आपण जातोय तिसरं शेड्यूल जे आहे, शेड्यूल नंबर 3, नाव आहे काय त्याचं, डिपॉझिट्स. डिपॉझिट्स सगळ्यांनाच माहिती आहे किंवा सोपं आहे. डिपॉझिटमध्ये बँक ज्या काही डिपॉझिट्स ॲक्सेप्ट करते, फॉर एक्झाम्पल करंट डिपॉझिट, सेविंग अकाउंट्स, डिमांड डिपॉझिट, हे सगळे डिपॉझिट कुठे येतात, डिपॉझिटच्या शेड्यूलमध्ये येतात. 4th आहे बॉरोइंग्स. बॉरोइंग्समध्ये काय काय येतं, जसं बँक लोन्स घेते, बँक रिझर्व्ह बँकेकडनं कर्ज घेते किंवा अदर इन्स्टिट्यूशनकडून लोन घेत असेल, परत आपलं 4थं शेड्यूल आहे बॉरोइंग्स. बॉरोइंगचा मिनिंग असं असतो की बँक्स लोन घेते रिझर्व्ह बँकेकडून वगैरे, तर हे सगळे बॉरोइंग्समध्ये येतात. 5th जे शेड्यूल आहे ते आहे अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स. अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्समध्ये काय काय येतं, ते बिल्स पेबल, काही प्रोव्हिजन्स असतात बँकेच्या, रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड, ब्रँच ॲडजस्टमेंटचे क्रेडिट बॅलन्सेस, हे सगळे बॅलन्सेस तुम्ही अदर लायबिलिटीजमध्ये घेता. नंतर आपण 6 नंबरच्या शेड्यूलला येऊया. त्याचं नाव आहे कॅश अँड बॅलन्स विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. हे असं त्याचं पूर्ण नाव आहे, कॅश अँड बॅलन्स विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, शेड्यूल नंबर 6. बँकेचे जे काय बॅलन्सेस असतात रिझर्व्ह बँकेकडे किंवा बँकेची जी कॅश आहे, कॅश इन हँड वगैरे जी काय आहे, ही सगळी शेड्यूल नंबर 6मध्ये येतं. नंतरचं शेड्यूल आहे शेड्यूल नंबर 7, बॅलन्सेस विथ बँक्स
अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. बॅलन्सेस विथ बँक्स म्हणजे इतर बँकेशी असलेला बॅलन्सेस ह्या बँकेचा, किंवा शॉर्ट नोटीस असेल, किंवा फॉरेन बँकशी रिलेटेड काही त्यांचे व्यवहार असतील, तर हे सगळे शेड्यूल नंबर 7मध्ये येतात. नंतर आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटचं शेड्यूल आहे शेड्यूल नंबर 8. इन्व्हेस्टमेंटमध्ये बँकेनी शेअर्समध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट किंवा डिबेंचर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल, किंवा गोल्डमध्ये जरी इन्व्हेस्टमेंट असेल तर तीसुद्धा इन्व्हेस्टमेंट ह्या शेड्यूल नंबर 8मध्ये येते. नंतरचं शेड्यूल आहे शेड्यूल नंबर 9. त्याचं नाव आहे ॲडव्हान्सेस. ॲडव्हान्सेसमध्ये काय काय येतं की बिल्स परचेस अँड डिस्काउंटेड, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट्स, हे सगळं कशामध्ये येतं, किंवा टर्म्स लोन वगैरे जे काय असतात बँकेने दिलेले असेल तर हे सगळं ॲडव्हान्सेसमध्ये येतं. नंतरचं आहे फिक्स असेट शेड्यूल नंबर 10. तर शेड्यूल नंबर 10 फिक्स असेट जे असतात बँकेच्या असलेल्या फिक्स असेट, फॉर एक्झाम्पल प्रीमायसेस, फर्निचर्स, फिक्चर्स, ह्या सगळ्या असेट फिक्स असेटमध्ये येतात शेड्यूल नंबर 10मध्ये. नेक्स्ट आहे अदर असेट. शेड्यूल नंबर आहे याचं 11. ह्या 11मध्ये काय येतं की अदर असेट्समध्ये एकतर एक सिल्वर येतं. जसं गोल्ड मगाशी म्हटलं की इन्व्हेस्टमेंट म्हणून शेड्यूल नंबर 8मध्ये आलं, तर सिल्वर हे अदर असेटमध्ये येतं. किंवा नॉन बँकिंग असेट्स ॲक्वायर्ड इन सॅटिस्फॅक्शन ऑफ क्लेम्स, बँकेचे काही कर्ज असतात त्यासाठी काही लोन्स घेतलेले असतात लोकांनी, त्यांच्या असेट्स ॲक्वायर्ड केलेल्या असतात, तर त्या सगळ्या अदर असेटमध्ये येतात. किंवा अनएक्सपायर्ड इन्शुरन्स, ह्या सगळ्या गोष्टी अदर असेटमध्ये येतात. आणि कॉन्टिजंट लायबिलिटीज हे जे आहे बॅलन्स शीटमधलं शेड्यूल नंबर 12. तर कॉन्टिजंट लायबिलिटीज म्हणजे, आणि ह्याचा कॉन्टिजंट लायबिलिटी ज्या असतात की अचानक काही जर लायबिलिटीज असेल बँकेच्या तर त्या सगळ्या इथे येतात, बिल डिस्काउंटेड किंवा बिल्स फॉर कलेक्शन्स वगैरे वगैरे. तर ह्याचा इफेक्ट किंवा हे आपण कॅल्क्युलेशनमध्ये घेत नाही आहे. तर हे झालं आपलं बॅलन्स शीटचं शेड्यूल. आणि नंतर आहे प्रॉफिट अँड लॉस, फॉर्म ऑफ प्रॉफिट अँड लॉस, ह्याला आपण म्हणतो फॉर्म बी. ह्या फॉर्म बीमध्ये काय काय येतं तर इन्कम, आपण अगोदर इन्कम लिहितो आणि त्यात इंटरेस्ट ओन, हे शेड्यूल नंबर 13. आता इंटरेस्ट ओन म्हटलं तर तुमच्या लक्षात येतं की बँकेचं इन्कम काय आहे, तर बँक काय करते, लोन्स देते, आणि लोन्सपासून जे उत्पन्न मिळतं म्हणजे इंटरेस्ट मिळतं ते बँकेचं काय होतं, इंटरेस्ट ऑन लोन किंवा डिस्काउंट, हे सगळं इंटरेस्ट ओनमध्ये येतं. नंतर नेक्स्ट आहे अदर इन्कम शेड्यूल नंबर 14. म्हणजे इंटरेस्ट ऑन लोन जे आहे हा त्याचा मेन सोर्स आहे बँकेचा. आणि अदर इन्कम म्हणजे काय, तर बँकेला जर कमिशन, ब्रोकरेज जर काय मिळत असेल तर हे सगळं अदर इन्कममध्ये येतं शेड्यूल नंबर 14मध्ये. नंतर इंटरेस्ट एक्सपेंडिचरमध्ये येतं शेड्यूल नंबर 15. कारण फक्त मला शेड्यूलची माहिती तुम्हाला द्यायची आहे. तर इंटरेस्ट एक्सपेंडेडमध्ये काय काय येतं तर बँकेने केलेले सगळे खर्च. आता बँक काय खर्च करते, तर बँकेने जर कर्ज घेतलं असेल तर बँक त्याच्यावरती बँकेने जे डिपॉझिट दिलेले असतात तर बँक काय करते, इंटरेस्ट त्याच्यावर देतं. आणि हे सगळे इंटरेस्ट जे दिले जातात ते सगळे इंटरेस्ट एक्सपेंडेड कस्टमरला देते बँक, तर बँकेचा हा काय झाला, एक्सपेंडिचर झाला. आणि नेक्स्ट आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस हे येतं शेड्यूल नंबर 16. शेड्यूल नंबर 16मध्ये बँक जे काही ऑपरेट करते त्यासाठी येणारे एक्सपेंडिचर, फॉर एक्झाम्पल रेंट, रेट्स, टॅक्सेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ॲडव्हर्टिजमेंट, लॉ चार्जेस, ह्या संदर्भातले जे एक्सपेंडिचर आहेत ते सगळे ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये येतात. आणि बाकीचं मी प्रोव्हिजन अँड क्वांटिटीज वगैरे काही सांगत नाही आहे, कारण आपल्याला MCQs करायचे आहेत, आपल्याला प्रॉब्लेम करायचं नाही आहे. फक्त मग ह्या ठिकाणी तुमच्या लक्षात येतं आहे की शेड्यूल नंबर 1 टू अप टू शेड्यूल नंबर 16 पर्यंत तुम्हाला सगळे शेड्यूल थोडेसे पाठ करायचे आहेत, लक्षात घ्यायचे त्या शेड्यूलमध्ये काय येतं, आणि त्यासाठी थोडे तुम्ही प्रॉब्लेम जर सॉल्व केले तर तुम्हाला ते शेड्यूल पटकन लक्षात राहतील. मी इथे तुम्हाला काही MCQ दिलेले आहेत तुमच्या रिव्हिजनसाठी की तुम्ही कसं रिव्हिजन करू शकता, तर त्यासाठी हे MCQ दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो MCQ आहे, विच वर्ड्स यूज इन फ्रेंच फॉर बँक. बँक ह्या शब्दाला बरेचसे शब्द आहेत, इटालियन वर्ड्स आहेत, तर त्याच्यामध्ये फ्रेंच वर्ड्स काय आहे, तर त्याला बँको, बँक, बँक, नन ऑफ अबव असे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर त्यातला सेकंड ऑप्शन्स आहे बँक. सेकंड माझं MCQ आहे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट. बँकिंगचा जो ॲक्ट आहे हा कोणत्या साली झाला,
तर 1949 साली झाला. त्यामुळे 1949ला मी टिकमार्क केलेलं आहे. बाकीच्या गोष्टींची जे आहे ते मी काय वाचत नाही. 1927, 48, 50 हे तिन्ही आन्सर्स नाहीत. तर क्वेश्चन नंबर तर ए हे त्याचा आन्सर आहे 1949. आपण थर्ड MCQ बघतोय. स्टॅच्युटरी रिझर्व शुड बी केप्ट असाइड फ्रॉम ॲन्युअल प्रॉफिट्स ऑफ बँकिंग कंपनी इज. आता तुम्हाला मी सांगते की स्टॅच्युटरी रिझर्व जो असतो, बँकेला जो काही प्रॉफिट मिळतो त्या प्रॉफिटमधनं एक विशिष्ट पर्सेंटेज स्टॅच्युटरी रिझर्व त्यांना बाजूला ठेवावा लागतो बिफोर पेईंग दी डिव्हिडंड. मग हा रिझर्व किती असतो, किती ठेवायचा असतो? 15%, 25%, 30% की 20%? तर ह्याचा आन्सर आहे 20%. ज्यावेळी आपण प्रॉफिट अँड लॉस करतो आणि प्रॉफिट काढला तर 20% आपण रिझर्व म्हणून बाजूला ठेवतो, बरोबर आहे. फोर्थ आहे प्रिमायसेस इज अन असेट शोन ॲज अ शेड्यूल. प्रिमायसेस ही असेट आहे, जशी फर्निचर असेट आहे, फिक्चर असेट आहे. तर ह्या असेट आपल्याला काय करायच्या आहेत, कोणत्या शेड्यूलमध्ये आपण शो करतो? तर आपण जर प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीटचं जर शेड्यूल चांगले पाठ केले, लक्षात ठेवले, तर तुमचं उत्तर असं आहे की ए, शेड्यूल नंबर 10. बाकीचं आपल्याला शेड्यूल बघायची आवश्यकताच नाही आहे. ओके, तर 10 हे काय आहे, फिक्स असेटचं नाव आहे त्याचं. नेक्स्ट आहे फर्निचर शोन ॲज अंडर दी हेड. फर्निचरसुद्धा आपण काय करतो की ॲज अ फिक्स असेटच आहे, त्यामुळे शेड्यूल नंबर फिक्स असेट. मगाचा जो क्वेश्चन होता आपला, मगाचा क्वेश्चन होता प्रिमायसेस इज अन असेट, तिथे विचारलं होतं की शेड्यूल सांगा, की शेड्यूलचा नंबर सांगा, असं त्याचा क्वेश्चन्स आहे हा. तर नंबर सांगितला आपण इथे. आणि पुढचा प्रश्न मी तुम्हाला मुद्दाम दिला की फर्निचर शोन ॲज अंडर दी हेड. तर फर्निचर कोणत्या हेडखाली दिसतं? तर फर्निचर दिसतं फिक्स असेटच्या हेडखाली. म्हणजे इथे शेड्यूल नंबर 10 आहे, तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे. पण आन्सरमध्ये MCQ काय दिलेत? फिक्स असेट, अदर असेट, इंटरेस्ट आणि कॅश अँड बॅलन्स, म्हणजे शेड्यूलची नावं दिलीत, म्हणून इथे मी फिक्स असेट सांगितलं. म्हणजे अशाही प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. ओके, नेक्स्ट आहे 6 नंबरचा क्वेश्चन. शेड्यूल नंबर 1 to 5 इंडिकेट्स दी आयटम्स ऑफ. 1 to 5 हे जे आपल्या बॅलन्स शीटमध्ये जे काही शेड्यूल असतात, तर ह्या बॅलन्स शीटच्या शेड्यूलमध्ये 1 to 5 आहेत हे लायबिलिटीज शो करतात. आणि 6 पासून पुढे 11 पर्यंत जे आहेत ते आपल्याला असेट शो करतात. त्यामुळे आपला आन्सर काय आहे? लायबिलिटी साईड. 7 नंबरचा आहे की शेड्यूल नंबर 12 हे मॅथ्स. 12 नंबरचं हे जे शेड्यूल आहे ह्याचं नाव काय आहे? तर तुम्ही मागे जर जाऊन बघितलं, मी तुम्हाला जो फॉर्मॅट दिला आहे A फॉर्म आणि B फॉर्म, तर त्याच्यामध्ये शेड्यूल नंबर 12 जो आहे तर तो तुमचा जाईल कॉन्टिंजंट लायबिलिटीजमध्ये जाईल. डिपॉझिट नाही आहे, अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन तर नाहीच आहे, आणि बॉरोइंग पण नाही, तर कॉन्टिंजंट लायबिलिटी हे तिचं राईट आन्सर आहे. पुढचा MCQ आहे बिल्स फॉर कलेक्शन इज ॲन. Bills for collection is an, it is an other liabilities, it is an current liabilities, it is an contingent liabilities or all of above. ह्यात तिघांमधलं सगळं आहे. तर बिल्स फॉर कलेक्शन जर तुम्ही पाहिलं तर शेड्यूल नंबर 12ला आपण लिहितो आणि त्याचं नाव आहे कॉन्टिंजंट लायबिलिटीज. नेक्स्ट 9 नंबरचा आहे प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स. बँकेने इन्कम टॅक्सची जर काय प्रोव्हिजन केलेली असेल तर ती कोणत्या हेडखाली येते किंवा कोणत्या शेड्यूलखाली येते, असा जर त्यांनी प्रश्न विचारला तर ए आहे अदर लायबिलिटीज, कॉन्टिंजंट लायबिलिटीज, सी आहे करंट लायबिलिटीज, नन अबव. तर ह्याचा आन्सर काय आहे? ए, अदर लायबिलिटीज. ओके, नेक्स्ट आहे 10. द बँक शोज बिल परचेस अँड डिस्काउंटेड अंडर दी हेड. बँकेने जे काय बिल्स परचेस केले आहेत किंवा डिस्काउंट केलेलं आहे तर हे कशामध्ये येतं? तर बिल्स परचेस अँड डिस्काउंट म्हणजे काय? तर बँक जे बिल घेतात आणि ते डिस्काउंट करतात आणि त्याची मॅच्युरिटी नंतर असते, नेक्स्ट इयरला असते किंवा नंतर असते. तर एक प्रकारचं ॲडव्हान्सेस दिलं असं आपण म्हणतो त्याला, आणि म्हणून ह्याचं 10चं जे आन्सर आहे हे ॲडव्हान्सेस. म्हणजे मी थोडा इथे तुम्हाला मिनिंग पण सांगितलेलं आहे. ही इन्व्हेस्टमेंट नाही, फिक्स असेट नाही, अदर असेट नाही, तर ही ॲडव्हान्सेस आहे. कारण बँका काय करतात? बिल्स घेत आहेत, परचेस करतात आणि ते डिस्काउंट करत आहेत. नंतर नेक्स्ट आहे 11th. विच ऑफ अंडर सेक्शन, मी इथं डॅश केलेला आहे, बँकिंग रेग्युलेशन्स ॲक्ट प्रोव्हाइड्स प्रिपरेशन्स ऑफ बँक अकाउंट इन प्रिस्क्राईब फॉर्म. बँकेचे प्रिस्क्राईब फॉर्म आहेत, फॉर्ममध्ये फॉर्म ए आणि फॉर्म बी. फॉर्म एमध्ये आपण बॅलन्स शीट करतो आणि फॉर्म बीमध्ये आपण काय करतो? प्रॉफिट अँड लॉस. तर हे कोणत्या रेग्युलेशन्स ॲक्ट खाली, कोणत्या सेक्शनच्या अंडर
त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे किंवा प्रिपरेशन्स करायला सांगितलेलं आहे, कारण बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट तुम्हाला माहिती आहे पण सेक्शन माहिती नाही आहे, म्हणून सेक्शन त्याचा आन्सर असा आहे सेक्शन नंबर 29 हे त्याचा आन्सर आहे, म्हणजे ए. बाकीचं सेक्शन बघू पण नका, कारण 28, 19, 27 हे सेक्शन नाहीच आहे, तर 29 सेक्शनच्या अंडर तुम्हाला हा फॉर्म करायला सांगितलेला आहे. नेक्स्ट 12 नंबर, दी सबस्क्राइब्ड कॅपिटल ऑफ बँकिंग कंपनी मस्ट बी. बँकेचे ऑथराइज कॅपिटल असतात, सबस्क्राइब कॅपिटल असतात, इश्यूड कॅपिटल असतात. तर सबस्क्राइब कॅपिटल हे ऑथराइज कॅपिटलच्या किती पर्सेंटेज पाहिजे हा एक रूल आहे. तर तिथे तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट इज ॲटलिस्ट 1/4 ऑथराइज कॅपिटल, बी आहे ॲटलिस्ट 1/3 कॅपिटल, सी आहे ॲटलिस्ट 1/2 ऑफ इट्स ऑथराइज कॅपिटल अँड डी आहे नॉट अबाव. तर ह्याचं परफेक्ट आन्सर आहे सी ॲटलिस्ट 1/2. म्हणजे जर तुमचं ऑथराइज कॅपिटल जर 100 असेल तर सबस्क्राइब कॅपिटल तुम्ही 50 करू शकता. ओके. नेक्स्ट 13 आहे पोस्टेज अँड टेलिग्राम शोन अंडर शेड्यूल. पोस्टेज अँड टेलिग्राम दॅट इज द ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ऑफ द बँक. अँड कोणत्या शेड्यूलच्या खाली येईल ते, तर ऑब्वियसली ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. आणि आपलं हे शेड्यूल नंबर किती आहे 16. मग बाकीच्या शेड्यूलमध्ये हे येणार नाही आहे, म्हणजे पोस्टेज, टेलिग्राम, स्टेशनरी वगैरे मगाशी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, हे सगळं ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये येतं. पुढचं आपलं 14चं आहे. 14मध्ये काय सांगितलेलं आहे, बँक शोज ब्रँच ॲडजस्टमेंट डेबिट बॅलन्स शो अंडर दी हेड. बँकेचा जर ब्रँच ॲडजस्टमेंटचा जर डेबिट बॅलन्स असेल, ब्रँचेस असतात बँकेच्या वेगवेगळ्या ठिकाणी ब्रँचेस असतात, एका ब्रँचकडून दुसऱ्या ब्रँचकडे की दुसऱ्या ब्रँचकडून एका ब्रँचकडे जे काय पैसे येणं देणं असतं. तर जर डेबिट बॅलन्स हा असेल तर हा जो डेबिट बॅलन्स आहे, तर डेबिट बॅलन्स असेल तर त्याला आपण म्हणतो अदर असेट. हे शेड्यूल नंबर 11मध्ये येतं. फिक्स असेट नसते ती, किंवा ॲडव्हान्सेस पण नसतं आणि इन्व्हेस्टमेंट पण नसतं. म्हणजे बँकेचा ब्रँचचे जर ॲडजस्टमेंटचा बॅलन्स जर डेबिट असेल, म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये डेबिटला जर ही अमाऊंट दिली असेल तर तो अदर असेट असतो. आणि जर समजा ही ब्रँच ॲडजस्टमेंटचा जर क्रेडिट अमाऊंट असेल तर ह्याचा इफेक्ट आपण घेतो शेड्यूल नंबर 5 लायबिलिटीजमध्ये येतं. ओके. म्हणजे मी तुम्हाला हे दोन्ही पण सांगितलं, डेबिट बॅलन्स असेल तर अदर असेट आणि क्रेडिट बॅलन्स असेल तर शेड्यूल नंबर 5 म्हणजे आपल्याला अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्समध्ये येतं. 15मध्ये आहे इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स शोज अंडर शेड्यूल. ज्या काही इन्व्हेस्टमेंट बँका करते शेअर्समध्ये असेल किंवा अदर सिक्युरिटीजमध्ये असेल, तर ह्या इन्व्हेस्टमेंट ज्यावेळी होतात बँका करते त्यावेळी फिक्स असेट हा एक ऑप्शन्स आहे, ॲडव्हान्सेस हा एक ऑप्शन्स आहे, इन्व्हेस्टमेंट एक ऑप्शन्स आहे आणि नन ऑफ दी अबव. तर आपल्याला कोणता घ्यायचा आहे, तर आपल्याला घ्यायचा आहे की इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण म्हणतो काय की गुंतवणूक. आणि ही जी गुंतवणूक असते, ही जी इन्व्हेस्टमेंट इन शेअर जी केलेली आहे, ही गुंतवणूक जी म्हणतो ही येते शेड्यूल सीला येतं इन्व्हेस्टमेंटमध्ये. कारण ही आपली फिक्स असेट पण नाही आहे, ॲडव्हान्सेस पण नाही आहे, नन ऑफ अबव पण नाही आहे. इन्व्हेस्टमेंट हे त्याचं राईट आन्सर आहे. 16 आहे द बँक शोज सिल्वर अंडर शेड्यूल. कोणत्या शेड्यूलमध्ये आपण सिल्वर लिहितो, तर सिल्वर ज्यावेळी असतं त्यावेळी किंवा सिल्वर बुलियन त्याला म्हटलं जातं, तर ते शेड्यूल नंबर तर ते अदर असेट ह्या शेड्यूल नंबरमध्ये येतं. म्हणजे शेड्यूल नंबर 11 आहे याचं आणि नाव काय असतं अदर असेट. बाकी इन्व्हेस्टमेंट, फिक्स असेट आणि अदर लायबिलिटीजमध्ये मी येत नाही. मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगते. 17 जे आहे ते इंटरेस्ट पेड शोन अंडर शेड्यूल. इंटरेस्ट पेड केलं बँकेने, तर हे इंटरेस्ट कशामध्ये येतं, इंटरेस्ट एक्सपेंडेडमध्ये येतं, इंटरेस्ट ओन येईल का, ॲडव्हान्सेस येईल का, इन्व्हेस्टमेंट येईल. तर इंटरेस्ट पेड करणं म्हणजे दॅट इज द एक्सपेंडिचर ऑफ बँक. त्यामुळे इंटरेस्ट एक्सपेंडेड ह्या शेड्यूलच्या खाली ते येणार आहे. नेक्स्ट 18th इंटरेस्ट रिसिव्ड. इंटरेस्ट पेड मगाशी जे आपलं होतं त्याच्या अपोजिट इंटरेस्ट रिसिव्ड, आणि त्याचा नेहमी क्रेडिट बॅलन्स असतो. किंवा कधी कधी काय करतात, क्रेडिट बॅलन्स असतो, कधी कधी इंटरेस्ट दिला जातं आणि डेबिट आणि क्रेडिट दोन्हीकडे अमाऊंट दिली जाते. तर क्रेडिट बॅलन्स असेल तर ते शोन अंडर शेड्यूल, कोणत्या शेड्यूल खाली आपल्याला बघायचं आहे, तर ते इंटरेस्ट एक्सपेंडेड तर येणार नाही आहे. मग इंटरेस्ट ओन हे त्याचं परफेक्ट आन्सर आहे, म्हणजे बँकेला मिळालेलं उत्पन्न आहे. ॲडव्हान्सेसमध्ये पण नाही आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये पण ते येणार नाही. नेक्स्ट आहे 19
फायनान्शियल इयर ऑफ अ बँकिंग कंपनीज आर. बँकिंग कंपनीचे फायनान्शियल इयर कोणतं असतं? बरेचसे फायनान्शियल इयर असतात. एक म्हणजे 1 जानेवारी टू 31 डिसेंबर एक असतं, 1 जुलै टू 30 जून असतं, 1 एप्रिल टू 31 मार्च आहे किंवा नन ऑफ अबव. तर ह्यातलं कोणतं असतं बँकिंगचं? तर बँकेचं फायनान्शियल इयर हे 1 एप्रिल टू 31 मार्च हेच असतं. त्यामुळे तुम्ही हेच आन्सर लिहिणार आहात. 20ला जे आहे तर कॅश विथ अदर बँक्स राईट डाऊन ऑन शेड्यूल. कॅश विथ अदर बँक्स हे कोणत्या शेड्यूलमध्ये येतं? तर ऑपरेटिंग ए आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, बी आहे कॅश अँड बॅलन्स विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सी आहे बॅलन्सेस विथ बँक्स अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस का अदर असेट. तर काय होतं की तुम्हाला 2 शेड्यूल आहेत, एक कॅश इन हँड आणि दुसरं आहे कॅश विथ अदर बँक्स अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. आणि मग इथे खूप मुलांचा गोंधळ होतो. तर नुसती कॅश इन हँड वगैरे जर असेल तर ह्या शेड्यूलमध्ये बीमध्ये येतं, पण कॅश विथ अदर बँक ज्यावेळी येतं त्यावेळी शेड्यूल नंबर सी हे त्याचा आन्सर, म्हणजे बॅलन्सेस विथ बँक्स अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. म्हणजे तुम्ही ज्यावेळी MCQ कराल त्यावेळी पहिली गोष्ट आहे की तुम्हाला प्रॉब्लेम चांगले सॉल्व करावे लागतील. जसे ॲडजस्टमेंट आहेत तर ॲडजस्टमेंट तुम्हाला प्रॉपर करावे लागतील. त्या लायबिलिटीज आहेत का, त्याचा इफेक्ट असेटमध्ये जातो का, ते रिझर्व आहे का, स्टॅच्युटरी रिझर्व आपण किती पर्सेंटेज काढतो, हे सगळ्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉब्लेम करूनच तुम्ही सॉल्व करू शकता. आणि प्रॉब्लेमशी रिलेटेड हे जे MCQ आहेत ह्यासाठी प्रॉब्लेम तुम्ही प्रॉपरली सोडवणं आणि त्याचे कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा. हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, तुमच्या सगळ्या फ्रेंड्सना शेअर्स करा, सबस्क्राईब करा.